नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे देव दीपावली आणि या दिवशी माता लक्ष्मी खूप प्रसन्न असते. तुम्ही जे पण वरदान मातेला मागाल ते तुम्हाला माता लक्ष्मीकडून या दिवशी भेटत असते. एवढी खास आहे ही पौर्णिमा. आज रात्री तुम्हाला हे उपाय नक्की करायचे आहे, त्यामुळे माता प्रसन्न होत असते. रात्री तुम्हाला 4:45 ते रात्री 7:30पर्यंत या वेळेत तुम्हाला एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुमच्या आयुष्यातील जी पण काही कमी आहे, तुमचे जे पण काही स्वप्न आहेत ते पूर्ण होण्यासाठी मदत करणार आहेत. ते या दिवशी माता लक्ष्मीला तुम्ही तुमची मनोकामना मागून बघा. माता लक्ष्मी तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करेल. या दिवशी केलेले उपाय तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराटी घेऊन येणार असतात. तुमचं दारिद्र्य जाऊ शकतं एवढा प्रभावशाली हा उपाय आहे. तुम्हाला धनवान बनवण्याचा हाच तो दिवस आहे, कार्तिक पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमेला शास्त्रात सुद्धा विशेष असे महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जो व्यक्ती नदी, तलाव, विहीर, जो पण पाण्याचा स्तोत्र आहे तिथे जाऊन त्याच्या काठावरती दीपदान करेल किंवा दिवा लावून येईल, त्याच्या जीवनात लाख गुणा पुण्य भेटत असते. आज आहे देव दीपावली. या दिवशी माता लक्ष्मी यांची पूजा करायची असते. देव दिवाळी हे सर्व देवी देवतांची दिवाळी असते. यासाठी दिवाळीपेक्षा सुद्धा जास्त महत्त्व देव दिवाळीचं आहे, म्हणजेच कार्तिक पौर्णिमेचं. तुम्ही धनतेरस, लक्ष्मीपूजन या दिवशी कितीही दीपदान केले असेल किंवा दिवे लावले असतील, पूजापाठ केली असेल, याचं खरं फळ तुम्हाला देव दिवाळीलाच भेटत असतं. म्हणून या दिवशी तुम्हाला तुमचे घर प्रकाशमय करायचे आहे. तुम्हाला या दिवशी दीपदान करायचं आहे. तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही पिंपळाच्या किंवा आवळ्याच्या झाडाखाली दीपदान करायला, म्हणजेच एक दिवा लावायला विसरू नका. एकतरी दिवा तुम्ही इथे जाऊन नक्की आज रात्री लावा. शास्त्रात 4 जागेवरती दीप लावायला सांगितलेले आहेत. कार्तिक पौर्णिमे दिवशी तुम्हाला या जागेवरती दीप लावल्याने खूप मोठा फायदा होत असतो. तर तुम्हाला जो पण आपल्या जवळचा पाण्याचा स्तोत्र आहे तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आवळ्याचं किंवा जे पिंपळाचं झाड असतं तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्यानंतर जिथे 4 रस्ते एकत्र येतात त्याला बोलतात चौक, अशा ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. आणि तुम्ही ज्या खोलीमध्ये झोपता, म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. असं शास्त्रामध्ये या 4 जागेवरती जो पण व्यक्ती कार्तिक पौर्णिमेला दीपदान करेल किंवा दिवा लावेल, त्याच्या जीवनावरती माता लक्ष्मीचा चांगला प्रभाव पडेल आणि त्याचं जीवन सुखी, आनंद आणि सुखदायक होईल. दिवाळीपेक्षा जास्त महत्त्वाची अशी ही, जिला आपण मोठी दिवाळी बोलतो, तिचे महत्त्व खूप आहे. याचं कारण असं आहे की राजा बळी याने भगवान विष्णूंची खूप उपासना केली, पूजापाठ केली. त्यानंतर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि राजा बळीला बोलले की तुला जे वरदान हवे ते मला माग. तेव्हा राजा बोलला की माझं सर्वस्व सगळं गमावून बसलेलं आहे, आता माझ्याजवळ काहीच राहिलेलं नाही. तर तुम्ही मला असा वरदान द्या की जो पण कोणी धनतेरस, नरक चतुर्थी आणि दिवाळी म्हणजेच अमावस्या, लक्ष्मीपूजन या दिवशी दीपदान करेल, लक्ष्मीची पूजा अर्चना करेल किंवा दिवे प्रज्वलित करेल, त्याचं सगळं पुण्य माझ्या खात्यात येईल. जर तो व्यक्ती देव दिवाळी दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणार नाही किंवा भगवान विष्णूंची पूजा करणार नाही, जर त्याने दीप दिवाळी दिवशी जर घरात दिवे प्रज्वलित केले नाहीत किंवा दीपदान केलं नाही, तर धनतेरस, नरक चतुर्थी आणि देव दिवाळी दिवशी त्या व्यक्तीने केलेलं सर्व पुण्य माझ्या खात्यामध्ये आलं पाहिजे किंवा माझ्या जीवनात आलं पाहिजे. आणि भगवान विष्णूंनी तथास्तु बोलले. असा हा राजा बळीला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे भगवान विष्णूंच्याकडून. त्यामुळे देव दिवाळीला जर तुम्ही पूजा नाही केली तर तुम्हाला दिवाळीमध्ये केलेल्या पूजेचं काहीच फळ भेटणार नाही. त्यामुळे तुम्हाला दिवाळीपेक्षा सुद्धा महत्त्वाची अशी ही देव दिवाळी, या दिवशी तुम्हाला ही पूजा नक्की करायची आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करून तुम्हाला दीपदान करायचं आहे. स्कंद पुराण जर तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल तर या गोष्टी तुम्हाला तिथे नक्कीच समजतील. या तिथे लिहिलेल्या गोष्टी आहेत.
कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व तुम्हाला स्कंद पुराणातून तुम्हाला समजेल. अशी ही कार्तिक पौर्णिमे दिवशी तुम्हाला करायचे उपाय आहेत आणि या दिवशी हे उपाय तुम्ही नक्की करा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्या आणि तुम्ही ज्या दिवाळीमध्ये माता लक्ष्मीचे पूजन केलेलं आहे त्याचं पुण्य तुम्ही तुमच्या पदरात आणून घ्या. कारण दिवाळीपेक्षा सुद्धा ही महत्त्वाची देवदिवाळी अशी आहे. या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मी विष्णूंची यथासोक्त पूजापाठ करायचा आहे. माता लक्ष्मीला तुम्हाला नैवेद्य करायचं आहे. तुमचे घर, दरवाजा, तुळस सगळीकडे तुम्हाला प्रकाशमय असे दिवे लावायचे आहेत आणि तुम्हाला रात्री एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला दीपदान करायचं आहे. तुमच्या इथे जर तलाव, नदी असेल तर तुम्ही त्या नदी तलावामध्ये जर दीपदान या दिवशी केलं तर खूप असं विशेष पुण्य तुम्हाला लागत असतं, असं स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला 1000 गुणा पुण्य याचं लाभत असतं. त्यामुळे या दिवशी या गोष्टी तुम्ही नक्की करा. तर अशी होती ही आजची माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.